नमस्कार, लोकशाही भारतमध्ये आपलं स्वागत आहे। फलटण तालुक्यातील गोखळे येथे काल राजकीय वातावरण तापलेलं पाहायला मिळालं। जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्राध्यापक अनिल जगताप यांच्या जाहीर प्रवेशाच्या कार्यक्रमात श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यावर जोरदार घणाघात केला। विकास कामाच्या बोर्डावरून टीका करताना श्रीमंत संजीवराजे म्हणाले की बोर्ड लावायचे ठरवले असते तर आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कामाचे इतके बोर्ड लागले असते की लोकांना पाहून याचा कंटाळा आला असता। माजी खासदारांच्या उभे राहत असलेल्या बोर्डावरून प्रश्न उपस्थित करत श्रीमंत संजीवराजे पुढे म्हणाले की जिल्हा नियोजन समितीच्या कामाशी माजी खासदारांचा नेमका काय संबंध आहे। ही कामे जिल्हा परिषद सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी, पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मंजूर होतात। ते पुढे म्हणाले की बोर्डावर मोठा फोटो असतो, खाली लिहिलेलं असतं यांच्या प्रयत्नातून, पण काम कुठे झालं, काय झालं हे त्यांनाच माहीत नसतं। पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता फलटण तालुक्यातील प्रमुख दोन्ही गटातील नेत्यांच्या आरोप प्रत्यारोपामुळे पुन्हा एकदा फलटण तालुक्यातील वातावरण चांगलंच तापणार असल्याचे दिसून येत आहे।